पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून आपण पक्षाशी गद्दारी करणार नाही असं म्हणत मी पक्षाचंच काम करत राहणार असं शरद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी आज श्रमिक पत्रकार संघात येऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी खासदार बनसोडे हे बोलत होते। सोलापूर शहरातील भाजपात गटतटाचं राजकारण मोठं आहे। या गटबाजीपासून आपण अलिप्त राहून काम करण्याचा प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वे करण्यात आला होता, यात मी लोकांच्या मनात उतरू शकलो नाही। पक्षानं उमेदवारी नाकारली म्हणून मी नाराज झालो नाही। यापुढे मोठ्या जोमानं कामाला लागून पक्षात स्वतःचा मोठा गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणत खासदार बनसोडे यांनी यापुढेही भाजपचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तुम्ही मानली पाहिजे की माझ्या 5 वर्षामध्ये माझ्या पक्षाच्या लाईनला सोडून मी कुठलीही गोष्ट बोललेलो नाहीये आणि दुसरी गोष्ट माझा विरोधक सुद्धा माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही करणार आहे। ह्या एक लोकप्रतिनिधीला चांगल्या असणाऱ्या ह्या 2 गोष्टी आहेत। त्याही वेळेला आम्ही इथं तिरंगी लढत आहे, कन्फ्युजन तयार झालेलं आहे। 2000ची निवडणूक सोपी होती, तुलनेने ही निवडणूक त्रिकोणी असल्यामुळे थोडंसं आम्हाला कष्ट जास्त करावं लागणार आहे आणि गेल्या वेळेला थोडीशी मोदी लहर अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यावेळच्या सरकारबद्दलच्या प्रॉब्लेम्स होत्या आणि लोकांनी तेव्हाचे गृहमंत्री असलेल्या माणसाला जनतेने पराभव दाखवला। यावेळेला सुद्धा 3ही उमेदवार दमदार आहेत आणि त्यातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा विजय होईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान बनतील याचा विश्वास वाटतो। आपले काही मत साधण्याचं कारण असं आहे की आम्हाला देशामध्ये एक कणखर नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाला एक चांगलं नेतृत्व देऊ शकतात। आतापर्यंत ते प्रूव्ह झालेलं आहे। आपल्या देशाची सुरक्षितता आणि भरभराटीपणा हा या नेत्यांनी 5 वर्षामध्ये आता आपण असं समजूया की त्याची पायाभरणी केलेली आहे। येत्या 5 वर्षामध्ये त्याची उभारणी निश्चित होईल आणि पुढच्या पिढीला याची फळं निश्चित चांगली होतील याची कल्पना मला असल्यामुळे नाईलाजाने म्हणजे मला निश्चित आवडलं असतं की मी बाबासाहेबांच्या रक्ताचा माणूस आहे, मी पण महार आहे आणि मला त्यांना निश्चित आवडलं असतं त्यांना सपोर्ट करणं, पण माझ्या पार्टी लाईनमध्ये ते नाही आहे, त्यामुळे मी नाही करणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निवडून यावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे, पण मी पक्षाशी बांधील असल्यानं मला उघड फिरता येत नाही असाही खुलासा यावेळेस खासदार शरद बनसोडे यांनी केला।